काल ना भावाच्या मुलाचं बोरनान होतं, त्याच्यामुळे मी गेले होते माहेरी. आणि माझी मम्मी ट्रिपला गेली आहे 10 दिवसासाठी. त्याच्यामुळे ती नव्हती. आणि मग माझी वहिनी, माझे पप्पा, छोटा माझ्या भावाचा मुलगा, माझा भाऊ, आम्ही सगळे होतो. आणि छान बोरनानचा कार्यक्रम सुरू होता. सगळ्या गोष्टी अगदी जिथल्या तिथं माझ्या वहिनीने खरंच खूप छान केल्या होत्या. पण ना कुठेतरी जाणीव होत होती, की मम्मी नाहीये, मम्मी नाहीये, मम्मी नाहीये. आणि माझे वडील पण सारखे त्या छोट्या बाळाला सांगत होते, "तू शांत रडू नको बरं, नाही तर मग आई नाही येणार. तू हसला, तू छान-छान फोटो काढून दिले, तर मग आजी येणार आहे." तो आई बोलतो माझ्या मम्मीला, "आई येणार आहे, आई येणार आहे." सारखं, 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 सारखं बोलून त्यांच्या डोळ्यात प्रत्येक वेळेस पाणी येत होतं. म्हणजे आता त्यांच्या लग्नाला आय थिंक 38 वर्ष झाली असतील, 36 किंवा 37-38 वर्ष झाली असतील. पण त्यांच्या डोळ्यामध्ये ना सारखं पाणी येत होतं. मला ते जाणवत होतं, की वडील सारखे त्याला आठवण करून देत आहे, की "आई येणार आहे, आई येणार आहे, तू छान पोज दे किंवा तू रडू नको, तू त्रास देऊ नको. आई आली बघ, आई आली बघ." सारखे माझे वडील सांगत होते. मला त्यातून एकच सांगायचं आहे, की जसं-जसं वय होतं ना, तसं-तसं नातं अगदी घट्ट होऊन जातं. आणि इथून मागचा जो संसार, इथून मागच्या ज्या गोष्टींमध्ये आपण एकत्रितरित्या छोटे-छोटे वाद घालत असतो. पण जसं आपलं वय होतं, जसं आपल्या लग्नाला खूप सारे वर्ष होतात ना, तर प्रेम आहे ना, खरंच खूप वाढतं मला असं वाटतं. खूप घट्ट होतं. आणि त्यावेळेस खरंच गरज असते आपल्या लाईफ पार्टनरची. सांगायचं एवढंच, की छोट्या-छोट्या गोष्टीसाठी वाद नका घालू. मला हे नाहीये, मला ते नाहीये, मला साडी नाहीये किंवा खूप काम पडते म्हणून नवऱ्याबरोबर वाद घालणं किंवा आपल्या आईने किती त्रास काढलाय त्यावेळेस. सगळ्यांना सासूरवास होता, घरच्यांची गोष्टी, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करायच्या. आपल्या आया तरी सुद्धा त्या खुश असायच्या. चेहऱ्यावरती नेहमी प्रसन्नता असायची. आणि आपण छोट्या-छोट्या गोष्टीसाठी वाद घालतो. ते काही बरोबर नाहीये. पटलं ना?